मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये एक खैरानी नावाचा रोड आहे. या रोडवरती काही कंत्राटदारांनी नाले सफाई करण्यासाठी एक झाकण जे आहे ते बाजूला काढलं आणि त्याची सफाई सुरू केली. जेव्हा हे काम सुरू होतं त्या दरम्यान एक असलम शेख नावाचा व्यक्ती चालत येत असतो आणि तो अचानक त्या नाल्यामध्ये पडतो. म्हटलं जातो तो नाळा जो आहे तो 20 ते 25 फूट खोल होता. तो व्यक्ती पडला त्या नाल्यामध्ये. पुढे तो वाहून गेला. 15 ते 20 फूट अंतरावरती तो वाहून गेला आणि दुसऱ्या नाल्यापर्यंत पोहोचला आणि जवळजवळ म्हटलं जातंय 1 तास तो त्या नाल्यामध्ये होता. जोपर्यंत अग्निशमन दल येत होतं तोपर्यंत तो व्यक्ती त्या नाल्यातच होता आणि मग नंतर जवळजवळ 2 ते 3 तासांनंतर त्याला बाहेर काढण्यात आलं. आता बाहेर काढलेला जो व्यक्ती आहे तो मृत घोषित झालेला आहे. एकूण ही बातमी जी आहे ती स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांनी दिली आणि या संपूर्ण प्रकरणानंतर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले की मुंबईची महापालिका नेमकं करतंय तरी काय. म्हणजे या प्रशासनाने आतापर्यंत म्हणजे आता आपण जर चेंबूरची घटना पाहिली जिथे त्या गाडीवरती झाड कोसळलं आणि त्यानंतर एक विद्यार्थीचा मृत्यू झाला. त्याच्या अगोदर देखील एक दादर परिसरामध्ये झाड कोसळलं. तो माणूस सुदैवाने वाचला. तरी पण मुंबईमध्ये जवळपास 3 जीव जे आहेत ते आतापर्यंत या पावसाळ्यामध्ये गेलेले आहेत. झाड कोसळून गेले, कुठेतरी नाल्यात पडून गेलेलं आहे. मध्ये तर बातमी आपण पाहिली असेल की मुंबईचे महापौर हे जेव्हा पाहणी करत होते त्या दरम्यान एक अधिकारीच त्यांच्या समोरच नाल्यात पडला. म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर ही प्रकरणं पाहिल्यानंतर जेव्हा पावसाळा येतो तेव्हाच जाग येते आणि तेव्हाच हे काम देखील काढलेलं आहे. मग प्रश्न उपस्थित राहतो एवढा निष्काळजीपणा हा कसा सुरू आहे मुंबईमध्ये. ज्या मुंबईची 80,000 कोटीची एक आर्थिक संकल्पामध्ये त्याची एक तेवढा निधी जो आहे तो त्याला दिला जातो महापालिकेला. त्या महापालिकेला ही अशी कामं करायला लागतात कंत्राटांकडून ऐनवेळी. त्यामुळे कशा प्रकारचे जीव जात आहेत ही जी आहे घटना ही आता समोर आलेली आहे. एकूण या दुर्घटनास्थळी सगळ्यात प्रथम आपल्याला संजय घाडी आलेले पाहायला मिळाले, जे उपमहापौर आहेत, शिंदे सेनेचे ते नेते आहेत. आणि त्यांनी काय म्हटलं माहितीये, या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी ही आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांची आहे. म्हणजे ते स्पायडरमॅनचं एक तुम्ही मीम पाहिलेलं आहे का, म्हणजे ते प्रत्येक असे एकमेकांकडे हे करत असतात. तशा स्वरूपामध्ये संजय घाडी यांनी एक हात केला अश्विनी भिडे यांच्याकडे आणि दुसरा हात केला महापौर रितू तावडे यांच्याकडे. मग आता त्याच स्वरूपामध्ये संजय घाडी यांनी उपमहापौर म्हणून या सगळ्याची काहीच जबाबदारी घेतली नाही. त्यांनी सरळ हात झटकले अशा प्रकारे. तर मुद्दा असा होता त्यांनी मांडला उपमहापौरांनी की आयुक्त अजून किती जीव घेणार आहेत त्याची जबाबदारी ही अश्विनी भिडे यांनाच घ्यावी लागेल, आयुक्तांनाच घ्यावी लागेल आणि महापौर यांच्याकडे त्यांनी दावा केला. म्हणजे इथे देखील त्यांनी राजकारण जे आहे, म्हणजे जे भाजपचे नेते आहेत रितू तावडे त्यांच्यावरती एक केला आणि प्रशासनावरती एक बोट केला. उपमहापौर म्हणून त्यांनी कोणतीच जबाबदारी स्वतःकडे घेतली नाही. दुसरं गोष्ट म्हणजे आता या संपूर्ण प्रकरणावरती जेव्हा रितू तावडे हे 5 तासानंतर त्या घटनास्थळी आले आणि घटनास्थळी आल्यावरती त्यांनी यावरती स्पष्टीकरण काय दिलं माहितीये, रेड अलर्ट असून देखील हे काम सुरू होतं. मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला होता तरी देखील हे काम सुरू होतं. आणि महत्वाचं म्हणजे आता आम्ही याच्यामध्ये प्रशासनाला सोडणार नाही, प्रशासनाला आम्ही सोडणार नाही असं म्हणत त्यांनी ते स्वतः प्रशासनाचे अधिकारी आहेत की नाही असा प्रश्न एक उपस्थित केला. म्हणजे त्यांनी प्रशासनाला सोडणार नाही म्हणजे कुणाला यामध्ये जबाबदार धरलं, तर एल वॉर्डचे जे उपायुक्त आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत, दुय्यम अभियंता आहेत, कनिष्ठ अभियंता आहेत, त्यांना निलंबित करण्याचं ठरवलं आणि संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करायचं ठरवलं. एकूण या सगळ्या प्रकरणानंतर त्यांनी असं देखील म्हटलं की 10 लाख आपण एक मदत करू या कुटुंबाला. म्हणजे 80,000 करोड ही यांची काय म्हणतात अर्थबांधणी आहे. त्याच्यामध्ये कित्येक कामं जी आहेत ती केली जातात आणि यामध्ये एका व्यक्तीचा जर जीव गेला तर 10 लाखाची किंमत ही
तुमची आहे, म्हणजे जर जीव गेला तर एवढी एवढी मदत मिळणार. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जे रितू तावडे म्हणतात की मी प्रशासनाला पाठीशी घालणार नाही, त्याच्यामध्ये त्यांनी जे 4 एल वॉर्डचे जे अधिकारी होते त्यांना निलंबित केलंय. आणि यामध्ये अजून एक त्यांनी प्रश्न जो आहे, या संपूर्ण प्रकरणामध्ये एक असा प्रश्न निर्माण झाला तो खरंच म्हणजे भुवया उंचावणारा होता. संजय घाडी म्हणाले की या संपूर्ण प्रकरणाचं टेंडर जे आहे ते काढलं गेलेलं नाहीये किंवा बिलं जी आहेत ते या संपूर्ण प्रकरणावरचं काढली गेलेली नाहीये, टेंडर मिळत नाहीये, त्यामुळे ही कामं जी आहेत बाकी असल्याचा दावा हा संजय घाडी यांनी केला. या उघड्या मॅनहोल बाबत देखील ऑडिट होणार आहे का? ज्या पद्धतीने झाडांच्या बाबत ऑडिटची मागणी मी काही दिवसांपूर्वीच आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिलं होतं की मुंबई शहरामध्ये जे वॉर्ड स्तरावरती आपण मॅनहोल्सच्या मध्ये संरक्षित ज्या काही झाड्या लावतो आपण, त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे आणि आपण नवीन निविदा काढून किंवा त्याची पाहणी करून जिथे जिथे या संरक्षित झाड्या नसतील तिथे आपण संरक्षित झाड्या लावण्याचं काम करावं, अशा प्रकारचे मी त्यांना पत्राद्वारे कळवलं होतं. परंतु त्यांना त्याचं गांभीर्य कळलं नाही आणि या घटना होत आहेत. त्यामुळे प्रथमतः आयुक्त यांनी हे मुंबईकरांना याचा जबाब द्यावा, अशा प्रकारची मी देखील मागणी करतो. पण या उलट रितू तावडे काय म्हणाले माहितीये, 2 वर्षापूर्वी मला जी माहिती मिळाली त्यानुसार 2 वर्षापूर्वी या सगळ्याचं टेंडर काढण्यात आलं होतं, तरी देखील हे कामं जी आहेत ती काही राहिलेली आहेत, ते काम जे आहे इकडचं हे झालेलं नाही, अशा प्रकारचं वक्तव्य हे रितू तावडेने केलं. म्हणजे एका बाजूला उपमहापौर म्हणतात की या कामांचं टेंडर निघालं नाही, आपण एका बाजूला रितू तावडे म्हणतात की नाही असं नाहीये, टेंडर काढलेलं पण ही कामं झालेली नाहीयेत. त्यामुळे या संपूर्ण घटनेची जी आहे ती देखील चौकशी होण्याचं एक त्यांनी आश्वासन जे आहे ते दिलं. आता या संपूर्ण प्रकरणावरती म्हणजे एक रितू तावडे यांच्याकडे बोट केला होता, त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं त्यानुसार त्यांनी फक्त प्रशासनाला जबाबदार ठरवलं. त्याच्यामध्ये प्रशासनामध्ये ते येतात की नाही माहित नाही. दुसरीकडे होते अश्विनी भिडे जे मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत, त्यांनी या संपूर्ण प्रकरणावरती काय उत्तर दिलं ते देखील मी तुम्हाला सांगतो. त्यांनी म्हटलं की आपल्या मुंबईमध्ये हे जवळपास 1 लाखांहून अधिक मॅनहोल्स आहेत, त्याच्यामध्ये 96,000 मॅनहोल्सवरती जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत आणि काही कामांदरम्यान या जाळ्या ज्या आहेत त्या काढण्यात आल्या होत्या आणि स्पेसिफिकली एल वॉर्डमध्ये ही घटना घडलेली आहे. त्यामुळे एल वॉर्डमध्ये स्पेसिफिक सांगितलं तर 75 मॅनहोल जे आहेत ते आहेत, त्यातल्या 4 ज्या लावायच्या होत्या जाळ्या ते काम हे सुरू होतं. आणि हे काम सुरू असताना तो दगड जो आहे तो खूप जड असतो, कारण की 25 ते 20 फूट एवढा खोल असणाऱ्या मॅनहोलचा तो दगड होता, त्यामुळे तो खूप जड असतो. तो काढायला हेवी असल्या कारणाने तो त्यांनी काढून ठेवला असेल आणि नंतर 2 व्यक्ती जे आहेत ते तिकडे उभे देखील होते, मात्र त्यांनी बॅरिकेटिंग केलं नाही, हे त्यांचं चुकलं आणि ते झाकण जड असताना ते पुन्हा त्यांना लावता देखील आलं नाही जेव्हा त्यांनी काम थांबवलेलं तात्पुरतं. आणि यामध्ये तो व्यक्ती जो आहे तो आपल्याला पडताना पाहायला मिळाला. हे स्पष्टीकरण जे आहे ते आयुक्तांनी दिलेलं आहे. आता यामध्ये त्यांचं हेच म्हणणं आहे की ते 4 जाळ्या होत्या, तेच फक्त लावायचं काम बाकी होतं आणि तेच हे सुरू होतं. मग या कामादरम्यान बॅरिकेटिंग केली गेली नाही. आता या संपूर्ण प्रकरणावरती एकमेकांवरती फक्त बोटं उचलण्यात आलेली आहे. मुळामध्ये महत्वाचे प्रश्न जे आहेत ते आता प्राईम टाईम कडून एक देखील उपस्थित करूया आपण. पहिलं म्हणजे हा कंत्राटदार जो आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा आता गुन्हा दाखल होणार का, की फक्त हे निलंबन आणि हेच प्रकार आपल्याला दिसून येईल, त्याच्यावरती अशा प्रकारची कारवाई होणार का. दुसरं म्हणजे उघड्या मॅनहोलची कंत्राट 2 वर्षापूर्वी देण्यात आलीचं तुम्ही म्हणताय, म्हणजे हे महापौर यांचा दावा आहे. मग ऐन पावसात हे काम का काढलं, म्हणजे तुम्हाला ऐन पावसाळ्यामध्ये म्हणजे जेव्हा रेड अलर्ट आहे तेव्हा हे काम तुम्हाला काढायची गरज भासते, म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही फक्त पाहणी दौरे जे केलेले आहेत अगोदरचे ते फक्त दाखवायला केले का. आता दुसरा मुद्दा असा देखील आहे की दरवर्षी अशा घटना काही ना काही म्हणजे पावसाळ्यामध्ये काहीतरी दुर्घटना होताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एक 2017ची देखील आता एक बातमी समोर आलेली आहे, म्हणजे त्यामध्ये म्हटलं जातं की एक डॉक्टर होते जे प्रभादेवी परिसरातून मॅनहोलमधून वाहून गेले आणि ते मग नंतर वरळीमध्ये सापडलेले. म्हणजे ही घटना अगोदर झालेली होती. तरी देखील याचा काहीच जे आहे काय म्हणतात एक अभ्यास जो आहे तो त्यांनी केला नाही, यावरचं काय तोडगा काढता येईल हे त्यांनी केलं नाही आणि मग चौकशी करू
एवढं फक्त बोलायचं आणि मग आपली जबाबदारी जी आहे ती झडकायची, हेच फक्त आता हे मुंबई महापालिकेकडून अपेक्षित आहे का? म्हणजे महापौरांनी तरी बाकी सगळे हात झटकलेले आहेत, ते म्हणतात की आपण चौकशी करू. म्हणजे चौकशी करून हे एवढं बोलणं म्हणजे बस झालं का? म्हणजे याची जबाबदारी मग अजून कोण? फक्त या अभियंता घेणार की ते आयुक्त आहेत तेच घेणार, जे एल वॉर्डचे आहेत ते पण तेच घेणार फक्त? आणि आता पाण्यासारखा मग हा पैसा खर्च होतो, मग तो जातो तरी कुठे? हे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते आता उपस्थित केले जाणार आहेत. एकूण घडलेली घटना ही अत्यंत वेदनादायक आहे. तो व्यक्ती ज्याप्रमाणे आत पडला होता त्यानंतर ते बघतानाच म्हणजे काढा बाहेर त्याला बाबा असं वाटत होतं. पण काय, माणसाचा जीव आता 10 लाखाचा झालेला आहे, तेवढी किंमत फक्त मिळते. असंच एकूण या मुंबई महापालिकेच्या कारभारावरून दिसून येते. महापालिकेने हा जीव घेतलेला आहे. पहिलं महत्वाचं म्हणजे त्यांना यामध्ये मुंबईचं विकास जो आहे तो खरंच पडलेला आहे का, त्याची विकासाची पडलेली आहे का, की फक्त विकास विकास म्हणून ओरडायचा आणि त्या नावावर जेव्हा आपण हे करतो, काय म्हणते, इलेक्शन जिंकतो तेवढंच फक्त करायचं, मग नंतर हे जे घडत आहे, जे अगोदरही घडत आलेलं तेच आमच्या कारभारामध्ये घडणार, हे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे का, हा प्रश्न आहे. एकूण आता या सगळ्यानंतर पुढच्या काळामध्ये खरंच आपण मुंबईचा हा जो प्रकार घडतोय, म्हणजे आता अंधेरीमध्ये देखील आपण पाहिलं असेल, रिक्षा वाहून गेल्यानंतर ती जी आहे त्याची व्हिडिओज जे आहेत ते आपल्याला समोर येणार. आपण बाहेरून बघायचं, थंड बसायचं आणि पुन्हा एकदा फक्त विरोधकांवरती या सगळ्याचे आरोप करायचे की पहा, अगोदरचं जे आहे एवढे 25 ते 30 वर्ष यांनी महापालिकेवर राज्य केलेलं आहे, त्याचा गाळ जो आहे तो अजून काढायला आम्हाला वेळ द्या, या स्वरूपाचं स्पष्टीकरण हे पुन्हा आता ऐकायला मिळेल या सगळ्या प्रकरणावरती, एवढं दिसतंय. एकूण आता यामध्ये प्रशासन म्हणून कुठेच ज्यांना निवडून आलेलं आहे ते तर जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.